नमस्कार, मी पृथ्वीराज, जिल्हाधिकारी लातूर. माझ्यासोबत SP साहेब आहे लातूरचे, निखिल पिंगळे. आज आम्ही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून काही महत्त्वाची सूचना, महत्त्वाचे निर्देश लातूरकरांना देऊ इच्छितो. अगोदरचे कलेक्टर सर त्यांनी फेसबुक लाईव्ह सुरू केला होता ज्यावेळेस कोरोनाचे केसेस जास्त झाले होते. आता परत कोरोनाचे केसेसमध्ये थोडी वाढ दिसत आहे. स्पेशली महाराष्ट्रामध्ये पॉझिटिव्हिटी रेटसुद्धा वाढलेली आहे. लातूरमध्ये काही इन्सिडेंट झालेले आहेत, त्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये खूप काही शंका आहे, काही कन्फ्युजन आहे की पुढे काय होणार. तर हे सगळे शंका, जे कन्फ्युजन आहे त्याच्याबद्दल करेक्ट माहिती आम्ही आज हा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आम्ही देणार. सुरुवातीला मी आपल्याला काही आकडे सांगणार जे आपले लातूर जिल्ह्याची परिस्थिती आहे, किती पेशंट्स आहे, काय त्यांची कंडिशन आहे, जे बेसिक इंडिकेटर्स असते कोविडचे ते फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन मी सांगणार. ते आमचे वेबसाईट आणि डेलीच्या जे प्रेस नोट असते त्याच्यामध्ये सुद्धा उपस्थित आहे. ते मी ब्रीफली एकदा आपल्याला सांगणार. त्याच्यानंतर जे जनरल सूचना आहे, आपले काही प्रश्न असेल, आपल्याला काही कन्फ्युजन असेल आणि बरेचशी जे अफवा पसरत आहे त्याच्याबद्दल मी क्लॅरिफिकेशन देणार. लातूर जिल्ह्यामध्ये जर कालची आपण रिपोर्ट बघितली तर सरासरी 2133 एवढे टेस्ट झाले होते. त्याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह रुग्ण आले त्याची संख्या 98 आहे. डिस्चार्ज जे झाले होते ते टोटल 48 डिस्चार्ज झाले होते. आणि आज घडीला आपले लातूर जिल्ह्यामध्ये जे ॲक्टिव्ह रुग्ण आहे ते संख्या 397 ची आहे. पण हा 397 पैकी 190 पेशंट्स हे एकदम सौम्य लक्षण आहे, त्याच्यामुळे ते होम आयसोलेशनमध्ये आहे. आणि जे ऑक्सिजनवर पेशंट्स आहेत ते आकडा फक्त 35चा आहे. आपल्या जिल्ह्याचा जे रिकव्हरी रेट आहे दॅट इज 95.6%. मागचे मार्चपासून आजपर्यंत टोटल जे आपले कोविडमध्ये पेशंट्स पॉझिटिव्ह सापडलेले आहे जिल्ह्यामध्ये ते जे आकडा आहे ते आहे 25,045च्या. त्याच्यापैकी 23,945 एवढे लोक डिस्चार्ज झालेले आहे सक्सेसफुली. जे बेसिक इंडिकेटर्स आहे ते आपले लातूर जिल्ह्याचे वी आर बिलो दी नॅशनल ॲव्हरेज आणि स्टेट ॲव्हरेजच्या पण काही इंडिकेटर्समध्ये आपण कमीच आहे. जे डबलिंग रेट आहे ते लातूरची 700 डेज आहे. जे फेटलिटी रेट म्हणते, नंबर ऑफ डेथ्स ॲज पर्सेंटेज ऑफ टोटल कन्फर्म्ड केसेस, ते 2.8% आहे. आपल्याकडे भरपूर सफिशियंट ऑक्सिजन बेड्स आहे, सफिशियंट व्हेंटिलेटर्स आहे आपल्याकडे. आणि जे पण मेडिकल फॅसिलिटीज इन्फ्रास्ट्रक्चर आपण म्हणते 3 टियर, ज्याच्यामध्ये CCC, DCHC आणि DCH हे आपल्याकडे सफिशियंट मात्रामध्ये याच्यामध्ये बेड्स उपलब्ध आहे. हे जे बेसिक आकडे आहे याच्यामध्ये जर आपण वीकली जर ट्रेंड बघितला तर आपल्या मागचे 8-10 दिवसामध्ये नंबर ऑफ केसेस ते अराउंड 40 to 42 असा ॲव्हरेज येत होता. मात्र कालच्या दिवशी एक इन्सिडेंट असा झाला की आपले जे पॉझिटिव्ह पेशंट्स आहे ते 98 आले. ते इन्सिडेंटवर आपण नंतर चर्चा करणारच आणि त्याच्यावर आपण शासनाने काय सूचना दिलेली आहे ते आपण चर्चा करू. मला वाटते हा ओपनिंग रिमार्क्स आणि बेसिक आपल्याला माहिती दिलेली आहे. बरोबर. आता काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आणि एक बेसिक मेसेजसाठी मी SP साहेबांना रिक्वेस्ट करतील की ते आपल्याला संबोधित करणार. नमस्कार, मी लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि आज या ठिकाणी या फेसबुक लाईव्हमध्ये मी उपस्थित राहण्याचं कारण असं की
शासनाचा प्रशासनाचा अंमलबजावणीचा अंग म्हणून पोलीस डिपार्टमेंट काम करत असतं आणि ज्या सगळ्या नियमांमधून आपल्याला गेल्या वर्षभरामध्ये जायला लागलं आहे आणि आताही इथून पुढेही आपल्याला जायला लागणार आहे, त्या नियमांची अंमलबजावणी करण्याचं काम हे आमच्याकडे पुन्हा एकदा असणार आहे. त्याचबरोबर आमच्या सहकार्याला कॉर्पोरेशनचे, महसूलचे, इतर डिपार्टमेंटचे देखील लोक, आरोग्य खात्याचे देखील लोक आमच्यासोबत असणार आहेत. आपल्या सुदैवाने आत्ताची जी काही परिस्थिती आहे ती तितकी चिंताजनक जरी नसली तरी देखील आपण अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळंच तुम्ही पाहताय की रस्त्यावरती आपण पुन्हा एकदा कारवाया सुरू केलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये मास्क न घातल्याच्या कारवाया असतील किंवा इतर कारवाया देखील तुम्हाला पाहायला मिळतील. आता या कारवाया करत असताना आपल्याला बऱ्याचदा प्रश्न पडतो की माझ्यावरच कारवाई का होते, मीच मास्क का घातला नाही म्हणून मलाच का पकडतात. तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही सगळ्यांनी एक नागरिक म्हणून विचार करून त्याच्यावरती निर्णय घेणं आपापल्या स्तरावरती गरजेचं आहे की प्रशासन ज्यावेळी या सगळ्या गोष्टींमध्ये कारवाई करत असतं त्यावेळी ते तुम्हाला एक संदेश देऊ इच्छितं. सगळ्यात महत्त्वाचं की ते म्हणजे आपल्याला प्रत्येकाला काळजी घ्यायची आहे. आम्हाला कोणावरही कारवाई करायची इच्छा नाही आहे, परंतु जर आपण सगळ्यांनी नियम पाळले तर मुळातच ती कारवाई करायची वेळ येणार नाही, हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या वर्षभरामध्ये आपण जे हायजीन, सॅनिटेशन, योग्य आरोग्यविषयक काळजी, मास्क वापरणे, हात सॅनिटाईज करणे, या सगळ्या गोष्टी ज्या आपण परिपूर्ण व्यवस्थितपणे पाळल्या, त्यातून असं निदर्शनास आलं की इतर रोग व्याधी ज्या देखील आहे, असा एक अभ्यास आहे की हा देखील होण्याचं प्रमाण या ठिकाणी कमी झालं होतं. आणि त्यामुळंच आता जे आपण मास्कचे निर्बंध सर्वांवरती जे काही लावलेले आहेत तर ते देखील आपण तितक्याच प्रामाणिकपणे पाळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सॅनिटायझर असेल, सोशल डिस्टन्सिंग असेल, क्राउडिंग करायचं नाही, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या देखील त्याचंही पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी इथून मागे आपण पाहिलं की लोक गर्दी करत होते, कार्यालयांमध्ये गर्दी करत होते. त्या अनुषंगाने आपण आता प्रत्येक कार्यालयाची मीटिंग देखील घेतलेली आहे, चालकाची, मालकाची, सर्वांचीच, आणि सगळ्यांना सूचना पण दिलेल्या आहेत की आता जर का गर्दी कराल तर त्याला मोठा भुर्दंड नियमाप्रमाणे बसणार आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या प्रत्येकाने ती काळजी घ्यायची गरज आहे की मुळातच मी एक सुजाण नागरिक म्हणून, लातूरचा सुजाण नागरिक म्हणून मी कुठलाही दंड भरायची वेळ माझ्यावरती आली नाही पाहिजे. आणि या सगळ्याची जर आपण खबरदारी घेतली तर आम्हाला प्रशासनाला देखील ॲक्च्युअल जे आमचं काम आहे, जे आमचं खरं काम आहे, मग ते वैद्यकीय टीम्सला त्यांचं काम करणं असेल, महसूल प्रशासनाला त्यांचं कोरोनाशी रिलेटेड काम असेल, किंवा आम्हाला आमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याशी रिलेटेड कामं असतील, तर या सगळ्यामध्ये तुम्ही आम्हाला मदत करायला, हातभार लावाल असं मला विश्वास वाटतो. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा आधी जशी परिस्थिती निर्माण झालेली ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये किंवा त्याआधी, अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पुन्हा निर्माण होऊ द्यायची नाही आहे. आणि त्यासाठी प्रशासन म्हणून फक्त आम्हीच नाही, तुम्ही प्रत्येकाने आम्हाला याच्यामध्ये मदत करणं गरजेचं आहे. आता फेसबुक लाईव्ह आहे, तर मला वाटते की बरेचसे लोकांनी काही प्रश्न पण उपस्थित केलेले आहे, कमेंट्समध्ये प्रश्न केलेले आहे. तर जेवढे काही प्रश्न आलेले आहे आय थिंक त्याला मी अगोदर उत्तर देतो आणि त्याच्यानंतर माझी जे काही सूचना आहे, आमचे काही जे डिसिजन्स झालेले आहेत त्याच्यावर मी बोलतो. पण याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की हे खूपच डायनॅमिक सिच्युएशन आहे. जे उत्तर मी तुम्हाला आज देणार ते आजची परिस्थितीवर अवलंबून आहे. आजचे जितकी केसेस आहे, जे कंडिशन आहे जिल्ह्याची, त्याच्या बेसिसवर मी आज तुम्हाला उत्तर देणार. उद्या जर ते कंडिशन चेंज झाली, केसेस वाढले अथवा काही चेंजेस झाले तर डेफिनेटली ते डिसिजन चेंज होऊ शकते. तर हे आज घडीला काय स्टेटस आहे त्याच्या बेसिसवर मी आपल्याला उत्तर देणार. पहिला प्रश्न आहे जे सगळ्यांच्या मनामध्ये आहे बरेच दिवसापासून, आणि ते आहे की लॉकडाऊन होणार का. तर याच्या सरळ उत्तर आहे की सध्या लातूरमध्ये लॉकडाऊन आम्ही नाही करणार. शासनाची कुठल्याही प्रकारची तशी सूचना नाही. दी आन्सर इज क्लिअर नो. बट जसं मी आता सांगितले की हे कंडिशनवर डिपेंडेंट आहे की उद्या काय परिस्थिती होणार लातूरमध्ये, आपले महाराष्ट्र राज्यामध्ये काय परिस्थिती होणार, त्याच्या बेसिसवर ते डिसिजन चेंज होऊ शकते. परवाच्या दिवशी पालकमंत्री साहेबांसोबत आमची सगळे डिपार्टमेंटचे ऑफिसर सगळ्यांची एक आढावा बैठक होती
त्याच्यामध्ये पण लॉकडाऊनची चर्चा झाली होती आणि हेच डिसिजन आला की सध्या लॉकडाऊन लातूरमध्ये होणार नाही. सो दी राईट नाऊ दी आन्सर इज नो. दुसरा एक प्रश्न पडला आहे की शाळा आणि महाविद्यालय हे बंद होणार का. याचेही सरळ उत्तर आज घडीला आन्सर इज नो. जे शासनाने जे शाळांना जे वर्गांना चालू करण्याची परवानगी दिलेली आहे 5th स्टँडर्ड से 8th स्टँडर्ड आणि अगोदर 9th to 12th, तर ते तसे चालू राहणार. फक्त जे आम्ही तपासणी करू कुठल्या स्पेसिफिक शाळामध्ये जर काही केसेस आढळले तर ते शाळाला मात्र आम्ही काही दिवसासाठी बंद करणार, तिकडचे सगळे लोकांची टेस्टिंग करणार. तो इन जनरल दी आन्सर इज नो. शाळा महाविद्यालय सध्या बंद होणार नाही. एक सूचना आलेली आहे की उदगीर मार्केट यार्ड आणि लातूर मधील दयानंद गेट जवळ मोठी गर्दी होत आहे. डेफिनेटली आम्ही तिथे आमचे पथक पाठवू आणि प्रयत्न करू की ते गर्दी टाळायचे. पण हा बेसिकली प्रश्न आपल्याला पण समझना चाहिए कि ये बेसिकली आप लोगों से ही रिलेटेड है. जितना आप लोग हमसे कोऑपरेट करेंगे, सहभाग करेंगे, सहकार्य करेंगे, उतना ही हमारे लिए भी इजी है ये चीज़ के आगे निकलना. अगर ज़्यादा गर्दी होगी, कल को केसेस आएंगे तो हमको उतने ही कठोर स्टेप्स लेने पड़ेंगे. तो आप सभी लोगों से यही विनंती है, निवेदन है की सध्या कुठल्याही एरियामध्ये गर्दी टाळा. कारण की जर गर्दी तुम्ही केली तर त्या ठिकाणी शक्यता आहे की कोरोना जास्त विसरू शकते, फैल सकता है, स्प्रेड हो सकता है. आणि तशी जर कंडिशन आली तर आमच्याकडे दुसरा काही पर्याय राहणार नाही. आम्हाला ते पर्टिक्युलर मार्केट यार्ड अथवा मार्केट एरिया ते सील करावा लागेल. तर आम्ही डेफिनेटली तिथे कारवाई करू. पण आपल्याला सगळ्यांनाही विनंती आहे की कृपा करून तुम्ही पण सहकार्य करा आणि गर्दी टाळा. अनावश्यक घराचे बाहेर पडू नये. ओनली फॉर इसेंशियल सर्विसेज. जैसे आप लॉकडाउन के टाइम बिहेव कर रहे थे उसी तरीके से बिहेवियर करिए. अगले 10 से 15 दिन के लिए ये रिक्वेस्ट रहेगी, क्योंकि जो सेकेंड वेव का लोग कह रहे हैं कि वापस से केसेस बढ़ने वाले हैं, दैट विल बी क्लियर इन द नेक्स्ट 10 to 15 डेज. जैसे सीएम साहब ने सुद्धा त्यांची ते प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं आहे की तुमच्या हातात आहे की पुढे काय स्टेप्स घ्यायचे. जर हे 8-10 दिवसामध्ये आपण काळजी नाही घेतली, प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स नाही घेतले आणि कोरोनाचे केसेस असाच कंटिन्युअसली वाढले तर दुसरा काही पर्याय राहणार नाही आणि लॉकडाऊन जसे स्ट्रिक्ट स्टेप्स आपल्याला घ्यावा लागेल. आठवडी बाजार सध्या आम्ही बंद करण्याची कुठलीही सूचना दिलेली नाही. पण परत तिथे पण तेच सूचना आहे की जितका शक्य असेल तितका तुम्ही गर्दी टाळा. ॲज ऑफ टुडे आम्ही ते आठवडी बाजार बंद करण्याचे कुठलेही आदेश काढले नाही. हो, हॉस्टेल्स आणि त्याच्याबद्दल मी काही सूचना देता हूं. आता कालचा जे एक इन्सिडेंट झाला, एक हॉस्टेलमध्ये 360 विद्यार्थी होते. त्याच्यापैकी 2-3 विद्यार्थीला सिम्पटम्स होते. त्यांची टेस्टिंग केली, ते पॉझिटिव्ह आले. आणि सिन्स ते हॉस्टेलमध्ये राहत होते तर आम्ही पूर्ण 360 विद्यार्थ्यांच्या टेस्टिंग केला. त्याच्यामध्ये 40 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले होते. हा मोठा कारण आहे की आजच्या लातूरचा जे आकडा आहे ते डबल झालाय फक्त हा एक इन्सिडेंटमुळे. पण याच्यामध्ये जे एक समाधानकारक गोष्ट हे आहे की हे सगळे विद्यार्थ्यांची हेल्थ चांगली आहे. दे आर एसिम्प्टोमॅटिक. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या कोणीही स्टुडंट सिरियस नाही. आम्ही ते आयसोलेट केलेलं आहे. ते हॉस्टेल सुद्धा सील केलेलं आहे. आणि जे विद्यार्थी सध्या नेगेटिव्ह आलेले आहे त्यांना पण आम्ही मॉनिटर करत आहे. 3-4 दिवसानंतर परत आम्ही त्यांचे टेस्ट करणार आणि जर ते पॉझिटिव्ह आले तर त्यांना आम्ही कोविडचं ट्रीटमेंट करू. पण ते एसिम्प्टोमॅटिक आहे, हा लक्षात ठेवायचे आपल्याला. आता हॉस्टेल्सचं आम्ही जे डिसिजन घेतलेलं आहे ते असं आहे की सध्या गव्हर्नमेंटनी फक्त जे हॉस्टेल्सला परवानगी दिलेली आहे ते समाज कल्याण आणि आदिवासी विभागाचे हॉस्टेल्स आहे.
आपल्याकडे बरेचसे कोचिंग क्लासेसच्यामुळे हॉस्टेल्स सुरू आहे. ते हॉस्टेल्सला आम्ही एक डिटेल उद्या आम्ही एक काढणार पत्र. तोपर्यंत त्यांना हे फॉलोइंग चीजें उनको ध्यान रखनी है. आम्ही त्यांची अप्पर लिमिट 50 विद्यार्थीची ठेवली आहे. एक रूममध्ये मॅक्सिमम 2 विद्यार्थी, शक्य असेल तर एक रूममध्ये एकच विद्यार्थी ठेवायचे, पण 2 पेक्षा जास्त कुठल्याही रूममध्ये विद्यार्थी ठेवायचे नाही. विद्यार्थ्यांचे जे टॉयलेट्स आहेत ते पण थोडासा मार्क करून सेपरेट करायचे, म्हणजे की एक फ्लोअरचे विद्यार्थी तेच वॉशरूम टॉयलेट्स वापरणार, ते मिक्स करणार नाही. हॉस्टेल्सच्या रेग्युलर सॅनिटायझेशन करण्याची जबाबदारी हॉस्टेल मालकची असणार. डेली स्टुडंट्सच्या टेम्परेचर गनची टेम्परेचर मेजर करायचे, त्यांच्या पल्स ऑक्सीमीटर से ऑक्सीजन सैचुरेशन चेक करना है. आणि जितना शक्य हो वहाँ पे अगर मेस चल रही है तो मेस में कॉमन एरिया की जगह प्रत्येक स्टुडंटला त्याच्या रूममध्ये टिफिन देण्याची त्यांनी व्यवस्था करायची. 50 पेक्षा जास्त जे विद्यार्थी असेल कुठल्याही हॉस्टेल्समध्ये तर ते सगळे हॉस्टेल धारकांना आम्ही सूचना दिलेली आहे की तुम्ही ते संख्या कमी करा. जे एब्सोल्युटली नेसेसरी विद्यार्थी आहे जैसे 12th स्टँडर्ड के हैं उनको रखिए या त्यांच्या फॅक्टर्स प्रमाणे, पण ते आकडा 50 क्रॉस नाही झाला पाहिजे. वी हॅव गिवन देम 2 days. त्याच्यानंतर जे कोचिंग क्लासेस आहे त्यांच्यासाठी आम्ही एक ॲडिशनल सूचना आम्ही आता काढणार की कोरोनाचे पार्श्वभूमीवर जे सोशल डिस्टन्सिंग असते ते सोशल डिस्टन्सिंग ते क्लासमध्ये त्यांनी फॉलो करायचे. 1.2 मीटर का रेडियस का डिस्टेंस चारे बाजूने प्रत्येक स्टुडंटच्या सेपरेशन तसा पाहिजे. आणि पुढचे 5-6 दिवसामध्ये कोचिंग क्लासेसमध्ये जितकी स्टुडंट्स आहे ते सगळ्यांच्या कोविड टेस्टिंग RT-PCR अथवा अँटीजेन टेस्टिंग ते करून घेण्याची जबाबदारी कोचिंग क्लासेसची आहे. आम्ही जिल्हा प्रशासन मार्फत टेस्टिंग पथक त्यांच्याशी कोऑर्डिनेट करू. आम्ही ते टेस्टिंग टीम्स स्पेशली आयडेंटिफाय करू यांच्यासाठी. पण हे जबाबदारी कोचिंग क्लासेसची असणार की 100% त्यांच्या विद्यार्थ्यांच्या टेस्टिंग पुढचे 5-6 दिवसामध्ये झालाच पाहिजे. सध्या आम्ही जे दंडाचाही आदेश काढलाय तेही मी एकदा रिपीट करतो. विना मास्क फिरणारे लोकांवर 100 रुपयाचा फर्स्ट टाइम दंड आहे. रिपीट केला तर 500 रुपये. आणखी ते झाला तर त्याच्यावर गुन्हा दाखल होणार. जे मोठे मंगल कार्यालय आहे त्यांना सुद्धा सूचना दिलेली आहे की जे गव्हर्नमेंटचे नॉर्म्स आहे 100 पेक्षा जास्त लोक लग्नामध्ये अथवा कुठल्याही मोठे कार्यक्रममध्ये ते असेंबल नाही झाले पाहिजे. 100 पेक्षा जास्त जर झाले तर 25,000 रुपये दंड आणि सेकंड टाइम केला तर ते सील होणार आणि गुन्हा दाखल होणार. तर सर्व हे मंगल कार्यालयाचे जे मालक आहेत त्यांना सुद्धा एक सूचना आहे की आपण जे पण लग्न अथवा जे आहे त्याच्यामध्ये मोठे कार्यक्रम जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही संख्या लिमिट करा आणि तिथे सुद्धा सॅनिटायझर आणि टेम्परेचर चेकिंगची व्यवस्था करा. 100 पेक्षा जास्त लोक एकाच फंक्शनमध्ये असेंबल नाही झाले पाहिजे. याच्यामध्ये जे पार्टी आहे ज्याच्या फंक्शन आहे जे ऑर्गनाईज करत आहे ते आणि मंगल कार्यालयाचे मालिक हे दोघांची जबाबदारी असणार जर हे व्हायलेट झाला तर. हे चालेल. आणखी काय नाही? ठीक आहे. आणखी एक महत्त्वाची सूचना आहे की आपले लातूर शहरामध्ये जे प्रसिद्ध सिद्धेश्वर यात्रा होते त्याच्यासाठी आम्ही आज एक बैठक घेतली. त्याच्यामध्ये ते ट्रस्टचे लोक, चॅरिटी कमिशनर मॅडम, सगळे प्रशासकीय अधिकारी ते सगळे उपस्थित होते. आणि आम्ही हे डिसाईड केलं आहे की जे आपले तिथे आवश्यक पूजा अर्चनाचा जे विधिवत कार्यक्रम आहे ते सोडता बाकी सगळे कार्यक्रम यावर्षी होणार नाही. आणि हे जे कार्यक्रम जे आवश्यक आहे ते
रात्री दुधाचा अभिषेक असते, सकाळी पूजा असते आणि ते एक झेंडा वंदन काहीतरी आहे. तर याच्यामध्ये सुद्धा 50 पेक्षा जास्त लोक तिथे असेंबल नाही होणार, तशी आम्ही सूचना दिलेली आहे. त्याच्याही आम्ही उद्यापर्यंत डिटेल आदेश आणि प्रेस रिलीज काढू, पण ते सुद्धा एक महत्त्वाची सूचना आहे. अच्छा, हा सगळी गोष्ट करताना फक्त एक महत्त्वाचा जे मेसेज आहे सगळ्यांना लक्षात ठेवायचे की आपण 1 वर्ष कोरोना काळामध्ये आपण सगळे प्रिकॉशन्स घेतलेले आहे, तेच आपल्याला कंटिन्यू करायचे. घाबरण्याची काही आवश्यकता नाही. परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे. नंबर ऑफ केसेस पण आउट ऑफ कंट्रोल नाही गेलेले आहे. हे इतके आम्ही अलर्टनेस आपल्यासाठी जे आहे की पुढे जाऊन ते केसेस वाढवले नाही पाहिजे, ज्याच्यामुळे काही आपल्याला लॉकडाऊन किंवा असा स्ट्रिक्ट स्टेप्स घ्यावा लागेल. तो हे सगळे स्ट्रिक्ट हार्श मेजर्स अवॉइड करण्यासाठी आता शॉर्ट टर्म आपण हे स्टेप्स घेत आहे. तर याच्यामध्ये सगळ्यांच्या सहकार्य असावा अशी एक अपेक्षा करतो. आता हे जे वीकेंड येणार शनिवारी आणि रविवार, तर मला वाटते की आपण सगळ्यांनाच एक स्वतःना एक जबाबदार लातूरकर म्हणून मला वाटते की एक सेल्फ कर्फ्यू सारखा आपल्याला स्वतःच करायचे. अत्यावश्यक काम सोडून कुठल्याही कामासाठी सॅटर्डे आणि संडे सगळ्यांना विनंती राहील की आपण बाहेर पडू नये. आणि जसं आपण अगोदर पण एक सेल्फ कंट्रोल आणि सेल्फ कर्फ्यू, जनता कर्फ्यू ज्याला म्हणत होते, जे केला होता, तर हे सगळ्यांना आव्हान आहे की हे जे वीकेंड येणार शनिवार आणि रविवारी, तर आपण सगळे एक जनता कर्फ्यू म्हणून ते 2 दिवस हम निकालते हैं उस तरह से, जिसकी वजह से होपफुली ये प्रिवेंशन बंद करने में मदद होगा कोविड का. और आगे का अगर कुछ उसमें लिंक हम तोड़ने में यशस्वी रहे तो ये लातूर ज़िले के लिए बड़ी उपलब्धि होगी. और डेफिनेटली आगे जाके लॉकडाउन या इस तरह की चीज़ें हम अवॉइड कर सकते हैं. तो फिर से एक बार मैं रिपीट करूंगा, सभी लातूर के निवासियों से एक निवेदन रहेगा कि ये सॅटर्डे और संडे, शनिवार आणि रविवारी आपण सगळे एक जनता कर्फ्यू म्हणून एक्सेप्ट फॉर इसेंशियल सर्विसेज घर से बाहर मत निकलिए. एक सेल्फ कंट्रोल दिखाइए, एक जवाबदारी आप दिखाइए कि जवाबदार नागरिक हैं आप. और डेफिनेटली इससे हमें भी एक उत्साह मिलेगा, मोटिवेशन मिलेगा प्रशासन को भी कि जनता हमारे साथ है, लोग हमारे साथ हैं. और डेफिनेटली हम कोरोना के युद्ध में हम जीतेंगे.